नमस्कार. हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. बाहेर छान पाऊस पडत आहे आणि अशा या पावसात आपल्याला चटपटीत असा एखादा तळीव पदार्थ खावासा वाटतो. म्हणून आपण पावसाळ्यातल्या या छोट्याशा भुकेसाठी सोया चंक्स फ्राय करणार आहोत. तर पाहूया ही रेसिपी कशी बनवायची. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इथे 1 तासापूर्वी मी सोया चंक्स हे पाण्यामध्ये 1.5 वाटी पाण्यामध्ये भिजवून घेतलेले. घेताना 1 वाटीच घेतलेली आणि असे हे लहान सोया चंक्स होते. हे बघा, मी जवळून तुम्हाला दाखवते. आणि भिजवल्यानंतर हे छान असे फुगून मोठे झालेले आहेत. आता याचं पाणी आपण काढून टाकूया. तर एक भांडं घ्यायचं आहे आणि हाताने छान असे हे पिळून यामध्ये घ्यायचे. पूर्ण पाणी आता काढून टाकायचं आहे. आता हे पाणी टाकून द्यायचं आहे. आता यामध्ये 1 चमचा आपल्याला आलं लसूणची पेस्ट घालायची आहे. त्यानंतर 2 मोठे चमचे दही घालायचं आहे. चिमूटभर हिंग घ्यायचं आहे. पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. आता हे चांगलं हाताने मिक्स करून घ्या. तर आता हे मिक्स झालेलं आहे. तेव्हा यावरती झाकण ठेवायचं आहे आणि अर्धा तास चांगलं मुरू द्यायचं आहे. अर्धा तास झालेलं आहे, झाकण काढूया. आता आपले सोयाबीन कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये 1 मोठा चमचा डाळीचं पीठ घालायचं आहे. चणा डाळीचं पीठ घातल्यानंतर 1 चमचा आपल्याला यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे. तर आता आपण हे हाताने मिक्स करून घेऊया. पण बाजूला तेलही मी गरम करायला ठेवलेलं आहे. तर सोयाबीन चांगले मिक्स झालेले आहेत. आता आपण बाजूला तळायला घेऊया. तर तेल चांगलं गरम झालेलं आहे, कारण गॅसची आग मी मोठी ठेवलेली आहे. आता कमी करत आहे. तर तेलाचं तापमान थोडं कमी झालं का मग यामध्ये आपल्याला हे सोयाबीन हळूपणे सोडायचे. आणि झाराने आता वरखाली करत हे सोयाबीन आपल्याला तळून घ्यायचे. आता गॅसची आग इथे मी मध्यम ठेवत आहे, कारण तापमान थोडंसं कमी झालं आहे. यामध्ये आपण सोयाबीन थोडे जास्त घातले, तेव्हा गॅसची आग अजून 1 मोठी करा. म्हणजे आपण केलेले सोयाबीन छान असे कुरकुरीत होतील. आणि सतत असं वरखाली करत आपल्याला हे तळून घ्यायचे. तर बघा, सोयाबीन छान असे खरपूस रंगाचे झालेले आहेत. तेव्हा आता आपण काढून घेऊया. तेल चांगलं निथळून काढा, म्हणजे केलेले सोयाबीन छान असे कुरकुरीत लागतात. तर सोयाबीन सगळे काढून घेतलेत मी. आता आपल्याला इथे गॅस कमी करायचा आहे, कारण तेलाचं तापमान थोडंसं जास्त झालेलं आहे आणि हळूवार पण हे सोडायचे. सर्व सोयाबीन मी आता सोडून घेतलेले आहे. आता गॅसची आग इथे मोठी करायची आणि तळून घ्यायचे. तर अशी वर खाली करत आपल्याला हे चांगले तळून घ्यायचे. हे सोयाबीन थोड्याशा तेलामध्ये देखील तळता येतात. मी ते जास्तीचं तेल घेतलेलं आहे, पण तुम्ही थोड्याशा तेलात देखील तळून घ्या. चांगले कुरकुरीत तळले जातात. तर हे सोयाबीन देखील छान असे खरपूस तळले गेलेत. काढून घेऊया. गॅसची आग तिथे मी आता बंद करते. तर आपण बनवलेली सोया चंक्स फ्राय ही रेसिपी तयार आहे. ही रेसिपी पाहताना तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका मस्त रेसिपी बरोबर. तोपर्यंत विश्रांती घेऊया. धन्यवाद.